वा त्यांनी भरून गेलेला आहे. मला वाटतं इतकी बोलकी दाद दुसरी कुठची असू शकत नाही. आणि मला जास्त करून उल्लेख करावासा वाटतो तो अतुल गोडसे यांचा. जसा दिसतो तसा तबला वाजवतो. देखणं दिसणं आणि देखणं तबला वाजवणं. प्रवीण करकऱ्यांकडनं प्राथमिक मार्गदर्शन घेतलं तबल्याचं. त्यानंतर किशोरजी पांडे ठाण्याचे ते त्याचे गुरु होते. आणि आता सध्या शिरोडकरांकडे म्हणजे विश्वनाथ शिरोडकर, पंडित विश्वनाथ शिरोडकरांकडे तबल्याचे धडे गिरवत आहे. आणि 12 वर्ष मी म्हणालो तपसाधनेला फळ कसं आलं आहे. आपण पेटीत ततपप करतो. यांच्या तपसाधनेमुळे यांनी भल्याभल्यांची बोबडी वळती केलेली आहे. कारण एवढी बोटं लीलया वळतात कशी. कुठची तरी वीजच अंगामध्ये सळसळत असावी. आणि ही कमाल आहे ती म्हणजे सीमाताई शिरोडकरांच्या कडे जाऊन 12 वर्ष आसीम घेतलेल्या कष्टांचं हे चीज आहे झालेलं. तर मला वाटतं टाळ्या वाजवल्यामुळे इकडच्या मंडळींना जो एसीचा गारठा जाणवत होता, टाळ्या वाजवल्याने जी ऊर्जा नॅचरल तयार होते. आम्ही बटणं लावून तो एसी कमीसुद्धा केलेला आहे, परंतु आता सुसह्य झाला असावं असं वाटतंय. मला सांगावं असं वाटतं की तुम्हाला हाय अस्थायीच माझी बोचली, म्हणजे ही अस्थायी होती या कार्यक्रमाची. अंतरा अजून यायचं आहे. तुम्हाला हाय अस्थायीच माझी बोचली, किती सलणारा आहे अंतरा समजून घ्या. तो हा अंतरा जो यायचा आहे त्यामध्ये आता थोडंसंच अंतर राहिलेलं आहे. आणि मी विनंती करतो की दातार साहेबांनी आणि गोडसे साहेबांनी आता हा म्हणजे मी म्हणतो की रांगोळी काढतात ना, स्वरमय रांगोळी, तसा हा सडा शिंपलेला आहे एका मोठ्या कलाकारासाठी. तितक्याच पुढे उज्ज्वल भविष्य असलेल्या मोठ्या कलाकारांनी सडा शिंपून अंगण दिलेलं आहे. आणि आता तो ज्येष्ठ कलाकार ज्याची आपण वाट बघत होतो त्यांचं आगमन होणार आहे. तत्पूर्वी या सूर आणि तालाच्या अनोख्या संगमावर तुमची आणि आमची दशा अशी झालेली आहे की जणू काही संगमी श्रोते जन नाहती, या संगमावर आपण नाहून निघणार आहोत अक्षरशः. तर मला जे आजचे गायक आहेत त्यांचं प्रास्ताविक माहिती त्यांच्याबद्दल माहिती द्यायचीच आहे, परंतु त्याआधी सांगायचं आहे ते म्हणजे सूर आणि ताल इतका अनोखा मिलाप बघितल्यावर एक न राहून अशी उर्मी उठते. आणि सांगावं असं वाटतं की सूर जाहला ईश्वर, शब्द झाले माय बाप, गीत उच्चारू लागले मंत्र भारला उशाप, प्राण आटला लईत, देह आटला तालात. कितीतरी लोकांचे चेहरे असे होत होते कारण समेवर येणारी जागा आणि भेटायला येणारी प्रेयसी येण्या आधीपासून खूप चांगली दिसायला लागते. त्याप्रमाणे प्राण आटला लईत आणि देह आटला तालात, आज फाटक्या झोळीत दान पडले आमाप. रामभाऊ देशपांड्यांसारखं गाणं आपल्याला ऐकायला मिळणार, तेही विनामूल्य. आज फाटक्या झोळीत, हो मी कोकणस्थ आहे, आज फाटक्या झोळीत दान पडले आमाप. आणि पुढचं काय तर सप्तसूर सप्तजन्म एक गाणे पूर्ण ब्रह्म. सप्तसूर सप्तजन्म एक गाणे पूर्ण ब्रह्म, जन्म जन्म जोडणारा घेणार आहेत हे आलाप. जन्म जन्म जोडणारा असा आलाप आपल्या पुढे आता येणार आहे. आणि सर्वात शेवट सांगायचं म्हणजे सूर बैराग्याचा रंग, सूर निर्मोही निस्संग. सूर बैराग्याचा रंग, सूर निर्मोही निस्संग, शून्य झाले देणे घेणे, काय पुण्य काय पाप, काय पुण्य काय पाप. अशा या सुरतालाच्या अनोख्या साजाला आपण आळवणार आहोत. मी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या अनोख्या स्वरसुधेत, जिथे त्या आनंदाच्या सागरात तुमचे प्राण जाणार नाहीत, कारण तो अमृताचा सागर आहे. तेव्हा मी तुम्हाला लोटून देणार आहे त्यामध्ये आता, आणि मी स्वतः डुबकी मारणार आहे. तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमाचे गायक कलाकार डॉक्टर राम देशपांडे यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आणि कळस तो आम्हाला बघायचा आहे कार्यक्रमाचा, तो आता ते पेश करतील. मी 2च मिनिटात आलो बघतो.